हॅलो हाय गाईज आणि तुमच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. अगदी खूप दिवसानंतर घराच्या बाहेर पडलोय आणि ह्यावेळेस आमची खूप मोठी टीम आहे सोबत. तर जी माझी जीवन संगिनी ती तर सोबत असते. हा बळी दादा, ह्या त्यांच्या धर्मपत्नी ज्ञानेश्वरी, हे प्रतीक दादा आणि ह्या त्यांच्या धर्म आणि हा त्या पूजा. सो ही अशी आमची टीम आहे आणि आज आमचा असा प्लॅन आहे की सगळे कोल्हापूरला जातोय. तर सगळ्यांचं काय काय म्हणणं आहे एका शब्दात तरी जाणून घेऊच आपण. कसं वाटतंय बळी दादा? आम्ही निघालेलो आहे. आता सध्या सह्याद्रीच्या कड्यामध्ये आहेत. खूप छान वाटतं बघायला. हे सगळं सह्याद्रीचा कडा बघून घ्या. आमचा हा छोटासा प्रवास. जास्त झालं. तुम्हाला कसं वाटतंय? आता एकदम मस्त सकाळचं दृश्य आहे. इथे चहा ठीकठाक होता. नाहीतर आम्ही सातारच्या अलीकडे सुरूर फाट्याला आणि आता इथून परत निघून आम्ही डायरेक्ट नाही तर आधी मध्ये एक आता दुसरा स्टॉप घेणार आहे कोल्हापूरची मिसळ खाण्यासाठी. खूप दिवसांनी ट्रिप निघाली आमची, तर मला खूप छान वाटतंय. आणि फायनली ह्या दोघींना आज मुहूर्त लागलाय. मागच्या 1 वर्षापासून सिंहगडचा प्लॅन होत नव्हता, पण फायनली आज कोल्हापूरच्या नादाने तरी आम्ही बाहेर पडलोय. काय ते पवनचक्क्या, काय ते डोंगर, काय ते रोडचं ट्रॅफिक सगळं एकदम जुळून आलेलं. ठीक आहे, चला आता पटापट निघूया. पहिलेच 4चा प्लॅन होता, 5 वाजता घर सोडलोय, तर अजून 2 तासापर्यंत आम्ही इथपर्यंतच पोहोचलोय. पटकन बोला ना. आमच्या माणसाला आपणच गेले, हवा चेक करायची राहिली आणि फोटो ठेवले तेच माहित नाही. हा सगळा आमचा पसारा आहे. हे सगळं पार्ट टाइम जॉब आहे माझा बरं हा. आणि जायच्या टायमिंगची हवा चेक. हा 30 आहे. पार्ट टाइम जॉब आहे का हा तुमचा? हो मग पण 30च आहे. तुमचा पार्ट टाइम जॉब आहे का? पार्ट टाइम जॉब आहे तुमचा? अरे यार खरंच यार. हा 30 आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सध्या नांदेड सिटी मध्ये येतं निघालो. चलो बाय. म्हणतात आम्हाला 5 सेकंदात तुमचा 5 सेकंदामध्ये टोल झाला पाहिजे, नाहीतर फ्री जायचं. आता मागच्या जवळपास 1 मिनिटापेक्षा कोल्हापूरमधली फेमस बावडा मिसळ ट्राय केली. ब्रेकफास्ट तर करायचं होतं, तर सगळ्यांनी आता व्यवस्थित अगदी डोळे लाल होण्यापर्यंत तिकट आम्ही खाल्ले. तर प्रत्येकाचा आपण फीडबॅक घेऊ. हां, तुला काय वाटतं? किती 5 स्टार पैकी किती देशील? छान आहे, टेस्ट पण छान आहे, आंबेज छान आहे. फक्त मला 4 स्टार द्यायची इच्छा आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? ओके गुड. 4.9 नथिंग इज परफेक्ट. आणि बळी आता ह्या बळी दादाचं स्पेशल. आणि तुम्ही? 5 स्टार. किती स्टार? गुड. तुला मिसळ आवडली काय? हो, मला मिसळ आवडली. कशी वाटली? छान वाटली, मस्त वाटली. आणि ह्या अशा एकदम पावन अशा भूमीवर कोल्हापूरच्या मसाले पण वेगळे होते. पहिली मिसळ आम्ही ट्राय केली बावडा मिसळ. आणि ते खूप वर्षापूर्वी मी खाल्लेली. 2006-07ला शेवटची खाल्ली होती. त्यानंतर विचार केला. मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम खाल्ली. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि पुणेकर आहेत ना, पाव सोबत मिसळ खाणार आहे. ब्रेड सोबतची मिसळ पहिल्यांदा ब्रेड सोबत खाल्ली. सुंदर आमचा दिवस सुरू झाला आता कुठे.
सो ह्याच्यानंतर बघू आता किती एक्साइटमेंट आहे. इव्हन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच म्हणजे. सो बघू आता इथून आता सगळ्यात पहिलं काम हॉटेल शोधायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, कारण तिथं ह्यांचा गेटअप चेंज होईल. मग त्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवेलच महालक्ष्मी दर्शन, मग अजून पुढे 2-4 स्पॉट आहेत. बघूया किती कव्हर होतात. पाऊस पण चालू आहे, मस्त वातावरण आहे, तर बघूया पुढे. आता सगळ्यात मेन टास्क आमचं आहे की आम्हाला हॉटेल शोधायचं आहे चांगलं, कारण एकतर आम्ही ऑनलाईन बुकिंग ह्याच्यासाठी नाही केलं की आम्हाला एक्झॅक्टली एरियाज तेवढे काही माहीत नव्हते, आणि जे आम्ही ऑनलाईन रिव्ह्यू बघितले 2-4 ठिकाणी बघितले ते ऑलमोस्ट फुल होते आणि तेवढा वेळ पण नव्हता. म्हणून आम्ही काय केलं की तिथं गेल्यासच बघूया, जे भेटेल ते चांगले. तर आम्ही आता 5-6 ठिकाणी कॉल्स केले, तर हे बाकीची मंडळी गेलेत बघायला. बघूया कसं भेटतं काय नाही ते, पण होपफुली लवकर भेटायला पाहिजे, कारण ऑलमोस्ट अर्धा दिवस इथं संपला आहे. आम्हाला परत फ्रेश तयार वगैरे व्हायचं आहे, त्यांना व्यवस्थित तयार होऊन मग महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं. आणि आम्ही मस्त हॉटेलची रूम वगैरे घेतली, फ्रेश झालं, आंघोळ वगैरे करून कपडे चेंज करून आम्ही निघालोय. आमच्या लक्ष्मी ऑलरेडी पुढे गेल्यात लक्ष्मी मंदिराकडं, कारण त्यांना ऑटो लवकर भेटला म्हणून त्या पुढे गेल्या. एक दरवाजाच आहे मंदिराचा, पण आम्ही दुसऱ्या दरवाजात आलोय कुठंतरी. ते घाटे दरवाजापाशी आहेत, चला तिकडे जाऊया. देवीची ओटी घेतली आहे, जी देवीला साडी नेसवली जाणार आहे, तो तीच म्हणजे तशाच टाईपची मी पण नेसली आहे म्हणजे. सुंदर. दर्शनाला आलोय, जसं मी सांगितलं श्रद्धा तयार झाली छान पैकी. तर ही आमची अशी श्रद्धा तयार झाली क्यूटवाली.
आमचं दोघांचं मिळून देवीचं खूप छान असं दर्शन पहिल्यांदा झालं. आम्ही कोल्हापूरमध्ये आलो आणि आल्या म्हणजे आम्ही देवीचं दर्शन घेतलंय. सो इतकं रिलिफिंग वाटतंय ना, एकदम खूप छान वाटतंय. आणि ती देवीची मूर्ती बघून एवढं सुंदर वाटलं की असं एकदम समोरासमोर म्हणजे त्या मूर्ती- डोळ्याचे पारणं फेडतो ना आपण, इन शॉर्ट तसंच झालं म्हणजे इतकं. खूप सुंदर, खूप छान झालं आमचं दर्शन झालेलं दर्शन. आहे. तर आता इथून आम्ही ज्योतिबासाठी निघतोय. तर फायनली आणि हे जे नाही तर ही स्वीट विकायला बघा, सकाळपासून आम्ही भरपूर दुकानं बघितली. ही काही इथली परंपरा आहे का सुट्टीचं विकायची? म्हणजे 15 ऑगस्टला इथं कोल्हापुरात जिलेबीचा स्टॉल तुम्हाला चौकात किंवा कोल्हापुरात जी प्रथा आहे हां 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचं हां हे तुम्हाला बाहेर कुठं ज्यादा मिळणार नाही. तुम्ही कधीपासून राहता आणि इथे कोल्हापूरमध्ये काका? तर आम्ही मावळच आहे शिवाजी महाराजांचं. हो, अरे वा. म्हणजे तुम्ही प्रॉपर इथलेच आहेत? प्रॉपर कोल्हापूर. अच्छा. तुमचं नाव काय? बराबर मुजावर. ते बाहेरचा माणूस येऊन लगेच सजासजी त्याला येत नाही. हो, नाहीच ना मग. किती राहिला तरी त्याला ती कोल्हापूरची भाजी आहे ती रक्तात लागते. एक्झॅक्टली. आणि आम्ही फायनली पोहोचलो. फायनली आता आम्ही ज्योतिबा दर्शनासाठी आलेलो आहोत. तर तुम्हाला दिसत असेल वातावरण एवढं हिरो गार असं असं वाटतं. एकदम हिल स्टेशन फील अँगल वाटणार नाही की आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला आलो. हे लिटरली महाबळेश्वर सारखं वातावरण झालंय. आणि हे जे आमच्या पुढे पण दिसतंय ना, हे सगळं धुकं आहे पूर्ण. एवढं सुंदर वातावरण आहे, लिटरली महाबळेश्वरचा फील आहे. म्हणजे तीर्थक्षेत्र प्लस हिल स्टेशन असं कॉम्बिनेशन जर तुम्हाला पाहिजे तर ह्या टाइम पिरियडला तुम्ही ज्योतिबाला यायला पाहिजे. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. आणि ह्या आमच्या अर्धांगिनी ज्या आहेत तिघांच्या 3, त्यांना अगदी भूक थंडीनं लागलेली आहे. कुडकुडून, त्यांची हालत खराब झाली आणि भुकीनं पण त्या व्याकुळ झाल्यात. त्याच्यामुळे असंही त्यांना वडापाव नाही भेटत आहे त्यांच्या. खूपच थंडी वाजते यार, महाबळेश्वर आहे हे म्हणजे हे हिल स्टेशन प्लस तीर्थक्षेत्र असं कॉम्बिनेशन मध्ये फिरायला आलेल्या ह्या सौंदर्यवती. जी आपली म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. आता सध्या ह्यांचा असं झाली, आधी पोटोबा मग ज्योतिबा. कारण वडापाव खायची खूप इच्छा होती सगळ्यांना. वडापावचं दुकान शोधलेलं आहे फायनली प्रत्येक दादांना यश आलंय. त्यांनी शोधून काढलं. आधी पोटोबा मग ज्योतिबा, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं सरळ म्हणणं आहे की आधी दर्शन घ्यावं, पण प्रायोरिटी पहिली महिलांची आहे.